नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा, अतिशय अर्ध्या तासात तयार होणारा एकदम नवीन पद्धतीचा पनीर बटर पुलाव। तर यासाठी इथे मी एका पॅनमध्ये थोडं बटर घेऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला पनीरचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आता थंडी खूप पडते आहे आणि त्यामुळे झटपट होणारा हा पदार्थ तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी निश्चितच करू शकता। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सुंदर अशी रेसिपी ही इथे आज बनून तयार झालेली आहे। तर इथे मी जवळपास पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेले होते आणि ते पनीरमध्ये आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी परतवून घ्यायचे आहे। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय की आपले जे पनीरचे पीसेस आहे हे फ्राय होऊन गेलेले आहेत। आपण आता त्यांना एका साईडला काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडं बटर आणि तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नेहमीचेच आपले खडे मसाले हे टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये आहे तमालपत्र, दालचिनी, लवंग, हिरवी विलायची आणि चक्रफूल। लवंग आहे 2-3, एक चक्रफूल आहे, दालचिनी आहे, त्यानंतर 2 हिरवी विलायची आहे। त्यानंतर इथे टाकून घ्यायचं आहे जिरं। हे सुद्धा छानपैकी यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक फोडणी आपल्याला यामध्ये त्याची करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी जवळपास 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक स्लाइसमध्ये चिरून घेतलेले होते अशा पद्धतीने। आणि त्यानंतर ते सुद्धा आपल्याला या तेला आणि बटरमध्ये छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरला मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे वाटून घेतलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। मी निश्चित सांगते, तुम्ही असा पनीरचा पुलाव किंवा असा पनीरचा भात किंवा राईस तुम्ही पहिले कधीच खाल्ला नसेल। आणि त्यानंतर इथे आपल्याला एक टमॅटो आहे तो उभा चिरून घ्यायचा आहे। तो टाकून झाल्यानंतर आपल्याला जेवढं पुलावसाठी मीठ आवश्यक आहे तेवढं आपण इथे मीठ पूर्ण टाकून घेणार आहोत, कारण की टमॅटो हा शिजावा त्यासाठी मी इथे संपूर्ण मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हे तुम्ही इथे बघू शकता की इथे हे छानपैकी आता फ्राय होऊन गेलेला आहे। आणि जवळपास इथे मी 1.5 वाटी बासमती तांदूळ होता तो फक्त 5 ते 10 मिनटं पाण्यात भिजू घातलेला होता। आणि ज्यावेळेस आपण बासमती तांदूळ वापरतो त्याच्या दुप्पट आपण पाणी वापरत असतो। तर त्यासाठी इथे मी जवळपास 1.5 कप बासमती तांदूळ होता, तर त्याला 3 कप म्हणजे 1.5 ला 3 कप पाणी इथे आपण आता वापरणार आहोत। आणि आता तो राईस आहे, तांदूळ आहे, तो इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमच्यापेक्षा पण थोडी कमी आपल्याला काळी मिरी पावडर इथे टाकून घ्यायची आहे। आणि त्यानंतर काही मनुके आहेत, ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर मनुके टाकले किंवा नाही टाकले तरी चालतील, पण या पुलावमध्ये मनुकेसुद्धा खूप छान लागतात। आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला अतिशय हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो तांदूळ आहे त्याचा तुकडा पडू द्यायचा नाही आहे। आणि त्यानंतर आता इथे आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत। इथे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, कारण की जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर भात हा मोकळा मोकळा होणार नाही आणि एक प्रकारे त्याची चवीत बदल पडतो। आणि गरम पाण्याने ना त्याची जी चव असते ती एकदम खुलून येत असते आणि एकदम छान लागते। त्यानंतर इथे पनीरचे जे तुकडे आपण तळून घेतलेले होते हे सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे, कारण की जर अगोदरच ते घातले गेले तर ते चिवी वगैरे होतात खायला, त्यामुळे थोडंसं ते नंतरच टाकायचे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ आहे ते म्हणजे 1 चमचा साजूक तूप। यामुळे हा जो पुलाव आहे हा एकदम छान शिजतो देखील, प्रत्येक भाताची शीत मोकळी होते आणि खायलाही रुचकर अतिशय अप्रतिम लागतो। जवळपास 10 मिनिटांनंतर उघडून पाहिल्यानंतर थोडा भात हा शिजायचा बाकी होता आणि थोडं पाणीही खाली शिल्लक होतं, म्हणजे हा भात शिजायला जवळपास 20 मिनटं लागून जातात आणि अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे। त्यानंतर पुन्हा आम्ही याला झाकून ठेवलं होतं आणि जवळपास 10 मिनटाच्या आत हा राईस आपला इथे बनून तयार झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता वाफाळता असा
पनीर बटर राईस इथे बनून तयार आहे। चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही असा बटर पनीर पुलाव नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं जे मत आहे ते नक्की कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।